हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला आज बघूया आपण व्होकॅब्युलरीचे वर्ड्स ज्याच्यामध्ये आपल्याला बघायचे आहे त्यांचे इंग्लिशमध्ये मीनिंग्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि मराठीमध्ये मीनिंग्स. जसं इथे सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेला आहे त्या वर्डला. सो हे तुम्ही एकदा ट्राय करून बघा की त्याचं मीनिंग काय होऊ शकतं आणि कसं त्या वर्डला त्या सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेलं आहे. तर चला सुरुवात करूया आपण. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे ॲनोमली. ANOMALY. ॲनोमली म्हणजे काय होतं तर समथिंग दॅट डेव्हिएट्स फ्रॉम द नॉर्म. म्हणजेच काय आहे जे असंगती आहे, विसंगती आहे त्याला काय म्हटलं जातं ॲनोमली असं म्हटलं जातं. ओके, जे नियमाविरुद्ध आहे त्याला म्हटलं जातं ॲनोमली. सो ॲनोमली म्हणजे काय होतं मराठीमध्ये असंगती, विसंगती, असंगती, विसंगती आणि नियमाविरुद्धता आणि प्रमाण विरुद्धता. ओके, सो ॲनोमली म्हणजे काय होतं तर समथिंग दॅट डेव्हिएट्स फ्रॉम द नॉर्म. म्हणजेच काय होतं मराठीमध्ये त्याचं मीनिंग असंगती, विसंगती, नियमाविरुद्धता आणि प्रमाण विरुद्धता. सिनोनिम्स आहेत इररेग्युलॅरिटी, ॲब्रेशन आणि डेव्हिएशन. आणि अँटोनिम्स आहेत नॉर्म, स्टँडर्ड आणि रेग्युलॅरिटी. परत एकदा बघूया आपण सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय होते ॲनोमलीचे. सो ॲनोमलीचे सिनोनिम्स आहेत इररेग्युलॅरिटी, ॲब्रेशन आणि डेव्हिएशन. आणि अँटोनिम्स आहेत नॉर्म, स्टँडर्ड आणि रेग्युलॅरिटी. आणि मीनिंग काय होतं त्याचं मराठीमध्ये तर असंगती, विसंगती, प्रमाण विरुद्धता आणि नियम विरुद्धता. नेक्स्ट बघूया आता सेंटेन्स दिलेला आहे इथे. सेंटेन्सचा हा यूज तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुमच्या मनाने की कसं त्या सेंटेन्समध्ये त्या वर्डला यूज करण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे बेनेवोलंट. बेनेवोलंटचं मिनिंग आहे शोईंग काइंडनेस ऑर गुडविल. म्हणजे जो काय आहे परोपकारी आहे, उदार आहे, दानशूर आहे, दयाळू आहे त्याला म्हटलं जातं बेनेवोलंट. सो बेनेवोलंटचं मराठीमध्ये काय मिनिंग होतं परोपकारी, दयाळू, दानशूर आणि उदार. सो याचे सिनोनिम्स आहेत काइंड, चॅरिटेबल आणि जेनरस. आणि बेनेवोलंटचे अँटोनिम्स आहेत मेलेवोलंट, क्रुएल आणि सेल्फिश. ओके, काय आहे बेनेवोलंट म्हणजे त्याचं मिनिंग आहे शोईंग काइंडनेस ऑर गुडविल. म्हणजेच त्याचं मराठीमध्ये मिनिंग होतं परोपकारी, दयाळू, दानशूर आणि उदार. आणि सिनोनिम्स आहेत काइंडनेस, चॅरिटेबल आणि जेनरस. आणि बेनेवोलंटचे अँटोनिम्स आहेत मेलेवोलंट, क्रुएल आणि सेल्फिश. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे कॅकोफनी. CACOPHONY. कॅकोफनी म्हणजे काय होतं तर अ हार्श डिस्कॉर्डंट मिक्सचर ऑफ साऊंड्स. म्हणजे कर्कश आवाज जो असतो, कर्कश गोंगाट जो असतो, गोंधळ जो असतो त्याला काय म्हटलं जातं कॅकोफनी असं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये कॅकोफनी म्हणजे काय होतं कर्कश गोंगाट. ओके, हार्श म्हणजे काय होतं तर कर्कश. ओके, कर्कश गोंगाट, कर्णकटू आवाज आणि गोंधळ. तर कॅकोफनीचं मीनिंग आहे अ हार्श डिस्कॉर्डंट मिक्सचर ऑफ साऊंड्स. मराठीमध्ये त्याचं मीनिंग होतं कर्कश गोंगाट, कर्णकटू आवाज आणि गोंधळ. सिनोनिम्स आहेत डिसोनन्स, नॉईस आणि रॅकेट. आणि अँटोनिम्स आहेत हार्मनी, मेलडी आणि युफोनी. सिनोनिम्स काय आहेत कॅकोफोनीचे डिसोनन्स, नॉईस आणि रॅकेट. आणि अँटोनिम्स आहेत हार्मनी, मेलडी आणि युफोनी. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे डिलिजंट. सो डिलिजंटचं मिनिंग आहे शोईंग केअरफुल अँड परसिस्टंट एफर्ट्स. म्हणजे जो काय आहे मेहनती आहे, जो परिश्रम करतो, कर्तव्य दक्ष आहे त्याला म्हटलं जातं डिलिजंट. सो डिलिजंट म्हणजे काय होतं मराठीमध्ये त्याचं मिनिंग काय आहे उद्योगी, मेहनती, कामसू, दक्ष, कर्तव्य दक्ष आणि परिश्रमी. तर डिलिजंटचं इंग्लिशमध्ये मिनिंग आहे शोईंग केअरफुल अँड परसिस्टंट एफर्ट. म्हणजेच होतं
उद्योगी, मेहनती, कामसू, दक्ष, कर्तव्य दक्ष आणि परिश्रमी. सिनोनिम्स आहेत डिलिजंटचे इंडस्ट्रियस, मेटिक्युलस आणि हार्डवर्किंग, आणि अँटोनिम्स आहेत लेझी, केअरलेस आणि निग्लिजंट. डिलिजंटचे सिनोनिम्स आहेत इंडस्ट्रियस, मेटिक्युलस आणि हार्डवर्किंग, आणि अँटोनिम्स आहेत लेझी, केअरलेस आणि निग्लिजंट. सेंटेन्सचे जे यूज आहे, सेंटेन्समध्ये जे यूज करण्यात आलेले आहे वर्ड्स, ते तुम्ही एकदा परत वाचून घ्याल आणि स्वतःच्या मनाने त्याचे मराठीमध्ये कन्वर्ट करून बघा, आणि त्या वर्डमध्ये, त्या सेंटेन्समध्ये वर्डला कसं यूज करण्यात आलेलं आहे ते सुद्धा एकदा तुम्ही बघून घ्याल. नेक्स्ट वर्ड आहे इलोक्वेंट, ELOQUENT. इलोक्वेंटचं मिनिंग आहे फ्लुएंट ऑर परस्युएसिव्ह इन स्पीकिंग ऑर रायटिंग. म्हणजे तो काय आहे, प्रभावी आहे, जो भावना आणि विकार जो आहे तो व्यक्त करू शकतो, त्याला म्हटलं जातं इलोक्वेंट. म्हणजेच काय, तर जो फ्लुएंट आहे, परस्युएसिव्ह आहे स्पीकिंग ऑर रायटिंग मध्ये. तर मराठीमध्ये काय होतं, इलोक्वेंट म्हणजे वक्तृत्वपूर्ण, वक्तृत्वपूर्ण, प्रभावी, भावना किंवा विकार व्यक्त करणारा. ओके, सो इलोक्वेंट म्हणजे काय होतं, फ्लुएंट ऑर परस्युएसिव्ह इन स्पीकिंग ऑर रायटिंग. म्हणजे स्वतः मराठीमध्ये वक्तृत्वपूर्ण, प्रभावी, भावना किंवा विकार व्यक्त करणारा, त्याला म्हटलं जातं इलोक्वेंट. सिनोनिम्स आहेत आर्टिक्युलेट, एक्सप्रेसिव्ह आणि परस्युएसिव्ह, आणि अँटोनिम्स आहेत इनआर्टिक्युलेट, अनक्लिअर आणि टंग टाईड. परत एकदा बघूया, इलोक्वेंट म्हणजे काय होतं, फ्लुएंट ऑर परस्युएसिव्ह इन स्पीकिंग ऑर रायटिंग. म्हणजे स्वतः मराठीमध्ये वक्तृत्वपूर्ण, प्रभावी, भावना किंवा विकार व्यक्त करणारा. सिनोनिम्स आहेत इलोक्वेंटचे आर्टिक्युलेट, एक्सप्रेसिव्ह आणि परस्युएसिव्ह, आणि अँटोनिम्स आहेत इनआर्टिक्युलेट, अनक्लिअर आणि टंग टाईड. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे फ्रुगल. सो फ्रुगलचं मिनिंग आहे स्पेअरिंग ऑर इकॉनॉमिकल विथ रिसोर्स. म्हणजे जो काय आहे, काटकसरी आहे, जो कमी खर्चामध्ये कोणतं पण काम करतो, त्याला काय म्हटलं जातं, फ्रुगल असं म्हटलं जातं. जो कमी खर्चाचा आहे, जो काटकसरी आहे, त्याला फ्रुगल असं म्हटलं जातं. सो फ्रुगल म्हणजे काय होतं मराठीमध्ये, काटकसरी, मितव्ययी, मितव्ययी, कमी खर्चाचा, साधा आणि स्वस्तातला. सो फ्रुगलचं मीनिंग आहे स्पेअरिंग ऑर इकॉनॉमिकल विथ रिसोर्सेस. म्हणजेच मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो काटकसरी, मितव्ययी, कमी खर्चाचा, साधा आणि स्वस्तातला. सिनोनिम्स आहेत थ्रिफ्टी, इकॉनॉमिकल आणि प्रुडंट, आणि फ्रुगलचे अँटोनिम्स आहेत एक्स्ट्रावॅगंट, वेस्टफुल आणि लॅविश. परत एकदा बघूया फ्रुगलचे सिनोनिम्स काय आहेत, तर थ्रिफ्टी, इकॉनॉमिकल आणि प्रुडंट, आणि अँटोनिम्स आहेत फ्रुगलचे एक्स्ट्रावॅगंट, वेस्टफुल आणि लॅविश. नेक्स्ट वर्ड आहे ग्रिगॅरियस, GREGARIOUS. ग्रिगॅरियसचं मिनिंग काय आहे, तर फॉन्ड ऑफ कंपनी आणि सोशलेबल. जो काय आहे, सोशलेबल आहे, म्हणजे जो काय आहे संगतीप्रिय आहे, ज्याला एकटं राहायला आवडत नाही, ज्याला खूप जणांसोबत खूप घोळक्यामध्ये राहायला आवडतं, त्याला काय म्हटलं जातं, ग्रिगॅरियस असं म्हटलं जातं. तर ग्रिगॅरियसचं मिनिंग काय होतं मराठीमध्ये, कळप करून राहणारा, म्हणजेच संगतीप्रिय, त्याला म्हटलं जातं ग्रिगॅरियस. फॉन्ड ऑफ कंपनी आणि सोशलेबल, म्हणजे जो काय आहे कळप करून राहतो आणि संगतीप्रिय, ज्याला कोणाची ना कोणाची संगत लागते, त्याला म्हटलं जातं ग्रिगॅरियस. सिनोनिम्स आहेत ग्रिगॅरियसचे सोशलेबल, आउट गोईंग आणि कन्व्हिव्हियल, आणि अँटोनिम्स आहेत इंट्रोवर्टेड, सोलिटरी आणि रिझर्व्ड. ओके, सो काय आहेत ग्रिगॅरियसचे सिनोनिम्स, सोशलेबल, आउटगोइंग आणि कन्व्हिव्हियल, आणि अँटोनिम्स आहेत इंट्रोवर्टेड, सोलिटरी आणि रिझर्व्ड. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे हॅपलेस, HAPLESS. हॅपलेसचं मिनिंग आहे अनफॉर्च्युनेट ऑर अनलकी. म्हणजे जो काय आहे खूप अनलकी आहे, म्हणजे जो काय आहे दुर्दैवी आहे किंवा भाग्यहीन म्हणू शकतो आपण. एखादं काही आपण काम करायला जात आहे पण ते होत नाही आहे त्याच्याने, त्याला काय म्हटलं जातं की, म्हणजे आपण म्हणतो की
हे आपल्या भाग्यातच नाही आहे, आपल्या नशिबातच नाही आहे तसं आपण म्हणतो, तर त्याला काय म्हटलं जातं, हॅपलेस असं म्हटलं जातं. अनफॉर्च्युनेट ऑर अनलकी म्हणजेच काय होतं मराठीमध्ये याचं मीनिंग दुर्दैवी, हतभागी आणि भाग्यहीन. तर हॅपलेसचं मीनिंग आहे अनफॉर्च्युनेट ऑर अनलकी म्हणजेच दुर्दैवी, हतभागी आणि भाग्यहीन. सिनोनिम्स आहेत अनलकी, इल फेटेड आणि अनफॉर्च्युनेट, आणि अँटोनिम्स आहेत फॉर्च्युनेट, लकी आणि ब्लेस्ड. ओके, सो हॅपलेसचे सिनोनिम्स आहेत अनलकी, इल फेटेड आणि अनफॉर्च्युनेट, आणि अँटोनिम्स आहेत फॉर्च्युनेट, लकी आणि ब्लेस्ड. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे इम्पेट्युअस, IMPETUOUS. इम्पेट्युअसचं मीनिंग आहे ऍक्टिंग क्विकली विदाउट थॉट ऑर केअर, म्हणजे जो काय आहे अविचारी आहे, काही विचार न करता काही पण क्विक ऍक्शन घेतो, क्विक काम करतो, त्याला काय म्हटलं जातं, इम्पेट्युअस असं म्हटलं जातं. म्हणजे जो काय आहे उतावीळ असतो, जो कोणी असते जे उतावीळ असते काही पण करायला, त्याला म्हटलं जातं इम्पेट्युअस. ओके, सो इम्पेट्युअसचं मीनिंग काय आहे मराठीमध्ये, उतावीळ, आवेगपूर्ण, घाई गडबडीचा, अविचारी, जो विचार न करता काही पण काम करतो, आणि वेगवान. म्हणजे काय होतं इम्पेट्युअस असं होतं. सो इम्पेट्युअसचं मीनिंग आहे ऍक्टिंग क्विकली विदाउट थॉट ऑर केअर. मराठीमध्ये त्याचं मीनिंग होतं उतावीळ, आवेगपूर्ण, घाई गडबडीचा, अविचारी आणि वेगवान. सिनोनिम्स आहेत इम्पल्सिव्ह, रॅश आणि हेस्टी, आणि अँटोनिम्स आहेत कॉशियस, डेलिबरेट आणि केअरफुल. परत एकदा बघूया आपण इम्पेट्युअसचं काय आहे सिनोनिम्स, इम्पल्सिव्ह, रॅश आणि हेस्टी, आणि अँटोनिम्स आहेत कॉशियस, डेलिबरेट आणि केअरफुल. आणि लास्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे जक्स्टापोज, JUXTAPOSE. जक्स्टापोजचं मीनिंग आहे टू प्लेस साइड बाय साइड फॉर कंपॅरिझन ऑर कॉन्ट्रास्ट, म्हणजेच दोन किंवा अधिक ज्या भिन्न गोष्टी आहे त्या एका जवळ जवळ ठेवणे, म्हणजे त्याला काय करू शकतो आपण, त्याला कम्पेअर करू शकतो की कशामध्ये काय जास्त आहे, कशामध्ये काय कमी आहे, किंवा जर समजा सेम कलर दिलेली आहे तर थोडाफार कोणता कशाचा कलर वेगळा आहे ते आपण कंपॅरिझन करण्यासाठी जवळ जवळ ठेवत असतो साइड बाय साइड, त्याला म्हटलं जातं जक्स्टापोज. ओके, सो जक्स्टापोज म्हणजे काय होतं मराठीमध्ये, दोन किंवा अधिक भिन्न गोष्टींना किंवा कल्पनांना जवळ जवळ ठेवणे, त्यांची तुलना करण्यासाठी. ओके, तर कशासाठी ठेवणे, त्या गोष्टींना जवळजवळ त्यांची तुलना करण्यासाठी. तुलना म्हणजे काय होते, तर त्यांचं कंपॅरिझन करण्यासाठी, त्यांना कम्पेअर करण्यासाठी, त्याला म्हटलं जातं जक्स्टापोज. सो याचे सिनोनिम्स आहेत कम्पेअर, कॉन्ट्रास्ट आणि कोलेट, आणि अँटोनिम्स आहेत सेपरेट, डिवाइड आणि डिस्कनेक्ट. परत एकदा बघूया आपण, जक्स्टापोज म्हणजे काय होतं, टू प्लेस साइड बाय साइड फॉर कंपॅरिझन ऑर कॉन्ट्रास्ट, म्हणजेच काय, एखादी गोष्ट, एखादी वस्तू जवळ जवळ ठेवणे, साइड बाय साइड ठेवणे, त्याला त्याची तुलना करण्यासाठी, म्हणजेच काय करण्यासाठी, त्याला कम्पेअर करण्यासाठी, त्याला म्हटलं जातं जक्स्टापोज. सिनोनिम्स आहेत कम्पेअर, कॉन्ट्रास्ट आणि कोलेट, आणि अँटोनिम्स आहेत सेपरेट, डिवाइड आणि डिस्कनेक्ट. ओके, सो हे आहेत आपले आजचे 10 वर्ड्स. परत एकदा तुम्ही वाचून घ्या त्याचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठीमधले मिनिंग, इंग्लिशमधले मिनिंग सुद्धा वाचून घ्या. आधी इंग्लिशमधलं मिनिंग वाचायचं, नंतर मराठीमधलं मिनिंग वाचायचं, त्यामुळे तुम्हाला कळेल की त्याचं त्या वर्डचं काय मिनिंग होऊ शकतं म्हणून. आणि सोबतच जे यूज दिलेले आहे सेंटेन्समध्ये ते परत एकदा तुम्ही वाचून घ्या, स्वतःच्या मनाने तयार करत चला सेंटेन्सेस, म्हणजे तुम्हाला कळेल की त्या सेंटेन्समध्ये त्या वर्डला आपण कसं यूज करण्यात आलेलं आहे. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.